नाशिकचा द्वारका सर्कल अखेर हटवलेला आहे। अनेक वर्षांपासून द्वारका सर्कल परिसरामध्ये वाहतूक कोंडी होत होती। छगन भुजबळांच्या सूचनेनंतर प्रशासनाने द्वारका सर्कल हटवलेला आहे। द्वारका सर्कल परिसरात आता सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या वाहतूक कोंडीचं केंद्रबिंदू ठरत असलेला द्वारका सर्कल अखेर जमीनदोस्त करण्यात आलेला आहे। अनेक वर्ष नाशिककरांना या द्वारका सर्कल परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता। नाशिकहून कुठल्याही दिशेला जायचं असलं तरी द्वारका सर्कल हा शहरातला प्रमुख चौक होता आणि त्या ठिकाणी हमखास वाहतूक कोंडी ही होत होती। प्रशासनाच्या वतीनं, अधिकाऱ्यांच्या वतीनं यावर अनेक उपाय शोधण्याचा प्रयत्न झाला। अनेक प्रयोग आतापर्यंत प्रशासनाच्या वतीनं द्वारका सर्कल परिसरातली वाहतूक कोंडी सुधारण्यासाठी झाला, मात्र ते काहीही कामी आलं नाही। अखेर छगन भुजबळ यांनी मुंबईच्या हाजी अली सिग्नलच्या धर्तीवर नाशिकच्या द्वारका सर्कल परिसराला पूर्णपणे जमीनदोस्त करून या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि आज आपण बघतोय की द्वारका सर्कल जो आहे तो या ठिकाणी पूर्णपणे जमीनदोस्त झालेला आहे। हा द्वारका सर्कल जो आहे तो पूर्णपणे तोडण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।